कारण गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय प्रचंड अवघड असतात आपल्याला माहित आहे. आम्ही स्कॉलरशिपला बुद्धिमत्ता चाचणीचे काही पेपर होते. खेळाडूंना विनंती ताबडतोब चला किंवा साईड स्क्रीनच्या मागून जा. मॅच सुरू होते. तर लॉजिकचा विषय शिकवणं, त्यातले फॅक्ट शिकवणं किंवा गणिताचे फॉर्म्युले लक्षात कसे राहतील असे सोप्या पद्धतीने शिकवणे हा हातखंडा आहे आदरणीय सचिन ढवळे सरांचा. हाडाचे शिक्षक आहेत. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांना निश्चित बँकेमध्ये उच्च पदावरती जॉब मिळाला होता. मात्र आपलं नॉलेज हे तिथेच कुजून जाईल, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून सरांनी अकॅडमी सुरू केली आणि 8 वर्षामध्ये काय मोठी झेप घेतलेली आहे. सुरुवात होते मॅचला. पहिला चेंडू महेश नानगुडेच्या हातामध्ये पोहोचेल, जो प्रहार प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसिडर आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये 2 ब्रँड अँबॅसिडर आहेत, एक रोहन खरात आणि दुसरा महेश नानगुडे. दोघेही अपकमिंग स्टार आहे. दोघांचं वय कमी आहे, मात्र ऑल इंडिया ओपन मध्ये दोघांनी आपल्या नावाचा दबदबा तयार केलेला आहे आणि रसिक त्यांच्याकडे, क्रीडा रसिक त्यांच्याकडे आदराने बघतात. या खेळाडूंचा फॅन फॉलोविंग मोठा आहे, फॅन बेस मोठा आहे आणि सरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मोठा सन्मान दिलेला आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे प्रथम फलंदाजी करताना लक्ष करिअर अकॅडमी 1 वरती पोहोचतायत. पहिलं षटक समीर जगताप. चांगली गोलंदाजी आपण बघतोय समीर जगतापची. हा चेंडू पाहिला आपण, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्ण फसला. इथे लेंथ बॉल होता, पायाच्या दिशेने टाकलेला हा चेंडू. गॅप तिथे मिळतोय, अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून जाईल. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 5 धावा लक्ष करिअर अकॅडमी. तौसिफ आणि स्वप्नील या दोघांना आपण बघतोय. तौसिफ स्ट्राईक एंड वरती अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता तौसिफचा. यावेळेस पुन्हा एकदा लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर टाकला. थोडासा सातत्यानं लाईन मध्ये व्हेरिएशन आहे, लेंथ मध्ये व्हेरिएशन आहे आणि त्यामुळं इथे आपण बघू शकतो स्क्रीनवरती सुदर्शन केदार, सरांचे अत्यंत जवळचे सहकारी. या स्पर्धेचे कोर कमिटी मेंबर सुदर्शन केदार यांना आपण मैदाना मंचावरती स्क्रीनवरती बघितलं. अहोरात्र मेहनत घेत हे कोर कमिटी मेंबर अकॅडमीचे विद्यार्थी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत. रात्री 12:30 वाजता इथे मैदानामध्ये उपस्थित राहून मैदानाचे कव्हर्स काढले गेले. पुन्हा एकदा मैदान व्यवस्थित तयार केलं. पुन्हा 6:30 सकाळच्या 6:30 पासून या मैदानावरती काम सुरू झालं. रोलिंग करण्यात आलं, विकेट रोलिंग करण्यात आलं. थोडंसं पाणी सांडलं होतं मैदानामध्ये, तिथे भुसा टाकला. पुन्हा रोलिंग. इथे बॅट रोलिंग करतोय फलंदाज, पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी आज सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे. तसा हा महिनाच आनंदाचा आहे, कारण प्रहार प्रीमियर लीगच्या निमित्तानं सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना देखील सुट्टी मिळते आणि त्याचबरोबर क्रिकेटची स्पर्धेचं आयोजन असतं, त्यामुळे सगळ्यांसाठीच ही आनंदाची पर्वणी असते. त्यात आनंदामध्ये अजून आनंदाची भर पडते, ती म्हणजे आपले सर्वांचे सहकारी आणि कोर कमिटी मेंबर सन्माननीय प्रकाश मडके सर यांचा वाढदिवस देखील आज आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं प्रकाश मडके सरांना त्यामुळे आपण स्क्रीनवरती बघतोय, त्यांचं भरपूर आम्ही अभिष्टचिंतन करतो, भरपूर शुभेच्छा देतो. चेहऱ्यावरती खुशी त्यांच्या दिसते, कारण त्यांचे आता मोरपंखी दिवस सुरू आहे आणि सेव्ह दी डेट 10 एप्रिल ही स्पर्धा संपेल आणि लगेचच लग्न बेडीत अडकतील प्रकाश मडके सर. त्यांना भावी जीवनाच्या आम्ही भरपूर शुभेच्छा देऊ. 10 एप्रिल
सर्वांनी सेव्ह करून ठेवा आणि शेवगाव या ठिकाणी विवाहासाठी उपस्थित राहा. तर उंच उंच टोले जंग फटका इथे 6 धावा षटकार प्राप्त होईल स्वप्नीलच्या बॅटमधून. तर अजून एक आनंदाची बातमी आहे. 2 आनंदाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलं. आता तिसरी बातमी देतो. आपल्या सगळ्यांसाठीच आज प्रकाश मडके सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे या स्पर्धेचे संयोजक, कोर कमिटी मेंबर आणि सगळे ऑफिशियल्स पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 धावा आहेत. धावफलकावरती 25. दुसरं षटक सुरू आहे. थँक्यू डीजे. ताबडतोड फलंदाजी लक्ष करिअर अकॅडमी कडून उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, ध्येय निश्चित करत असताना ठोकलेली फलंदाजी. आदरणीय सचिन ढवळे सरांचा आशीर्वाद देखील प्रकाश मडके सरांना प्राप्त होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि आज सगळे कोर कमिटी मेंबर, आयोजक, संयोजक आणि ऑफिशियल्स, मग त्याच्यामध्ये कॅमेरामन्स असतील, लाईट ऑपरेटर असतील, साऊंड ऑपरेटर असतील, अंपायर्स असतील, कॉमेंटेटर्स असतील, स्कोरर्स असतील, सगळ्यांसाठी हॉटेल अतिथी या ठिकाणी फुल पार्टी. जुग जुग जिओ प्रकाश सर. लाभो समृद्धी संपदा बहुतुमा, लाभो तुम्हा सद्गुण, साधोनी स्थिर कर्मयोग आपुला, वा बांधवा भूषण. रेफरल कॉल येतोय. सारे राष्ट्र धुरिणी कथिती, कीर्ती करा उज्ज्वल. आणि पुढच्या शुभेच्छा मी तुम्हाला 10 एप्रिलला देणार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. 25 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना स्वप्नील आणि तौसिफची काय जबरदस्त ओपनिंग पेअर, ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळाली या सामन्यामध्ये. 5 चेंडूमध्ये 14 धावा तौसिफ, तर 4 चेंडूमध्ये 11 धावा स्वप्नील. लक्ष करिअर अकॅडमी जबरदस्त फलंदाजी. तौसिफ आणि स्वप्नील दोघेही विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील खेळाडू आहेत. आज पुण्याच्या मैदानामध्ये आपण बघतोय सिंहगड इन्स्टिट्यूटच्या या हिरव्यागार मैदानामध्ये त्यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली. 25 धावांची भागीदारी. यावेळेस तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवताना आपण स्क्रीनवरती बघतोय. फलंदाज कोठे उभा आहे आणि टप्पा चेंडूचा कोठे पडलेला आहे हे सगळे पंच बघतील इथे बारकाईने आणि त्यानंतर त्याचा निर्णय आपल्या समोर सोपवला जाईल. गोलंदाज सलमान शेख. पहिल्या चेंडूवरती सलमानला आसमान दाखवलं, लॉंग ऑफला षटकार खेचला. त्यानंतर स्वप्नीलनं मिड विकेटला चौकार ठोकला. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. लेंथ बॉल होता. एकदम आपण म्हणतो ना अँगल बनवताना चेंडू कोणा मारला. क्रीजचा पुरेपूर वापर केला. रिटर्न क्रीजचा पुरेपूर वापर करताना चेंडू टाकला होता सलमानने. हे सलमानचं वैशिष्ट्य आहे. मी नेहमीच सलमान ज्यावेळेस स्थानिक संघाकडून खेळत असतो त्यावेळेस सलमान बहुतांशी पहिलं षटक टाकतो. इथे दुसरे षटक हाताळण्यासाठी त्याला पाठवलेलं पुन्हा एकदा लेंथ बॉल. यावेळेस पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने पोहोचतोय चेंडूवरती. 1 धाव तिथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 26 धावा. लक्ष करिअर अकॅडमी 26 फॉनोलॉस. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. खरं तर पावसाचं सावट तयार झालं होतं. आता हळूहळू आकाश थोडंसं मोकळं होताना बघायला मिळतंय. मात्र सध्याचं वातावरण बघताना त्या शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आपण 5 षटकांचा सामना करण्याचा निर्णय घेतला. 6 षटकांची कमिटमेंट होती, मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळं आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि खेळाडूंनी देखील आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. ऑल इंडिया ओपन पूल आपण बघतोय.
राऊंड द विकेट, फुल टॉस चेंडू, बॅकफुट पॉइंटचं क्षेत्ररक्षक समोर आहे. धाव, ओ हो हो, वॉट अ थ्रो, वॉट अ थ्रो. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल. थेट यष्ट्यांवरती चेंडू फेकलेला आहे. आकाश आकाश उत्तेकरचा थ्रो होता आणि तुम्ही बघितलंय की थेट यष्ट्यांवरती जाऊन तो चेंडू आदळला होता. निशाणा एकदम योग्य होता. चतुर निशानेबाज जो होता है ना, तो पहिले निशाणा साधता है, बाद में तीर छोड़ता है. आकाश उत्तेकरचा इथे निशाणा चांगला होता. योग्य जागी तो आदळला जरूर, मात्र फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेला आहे का? आपण नियम बघत असतो काही दिवसांपूर्वी, म्हणजे काही वर्ष झाले आता या नियमांना बदलल्यानंतर नॉट आउट आहे. रेषा जी असते, पूर्वी काय असायचं की रेषेला स्पर्श झाला तरी फलंदाज नाबाद ठरवलं जायचं. आता तसं होत नाही. आता रेषेच्या आतमध्ये आला पाहिजे फलंदाज. साधारणतः 1.5 ते 2 इंच रुंदीची रेषा असते आणि त्या रेषेच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचावं लागतं, तेव्हा नाबाद ठरवलं. रेषेवरचा फलंदाज बाद असतो. हवेमध्ये चेंडू, ओ हो हो, महेश नानगुडे उंच उंच झेप घेतली होती महेशनं तिथे, मात्र झेल हातातून सुटलेला आहे. मात्र तरी देखील कौतुकाचा धनी ठरला महेश. सुंदर प्रयत्न, गुड ट्राय आपण म्हणतो इथे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती बघू शकतो महेशने मारलेली झेप. ओ हो हो, त्याच्या उंची एवढी झेप नक्कीच होती, मात्र चेंडू जमिनीवरती पडलेला आहे. सत्तावीस धावा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि नवीन गोलंदाज, पुण्यातला वेगाचा बादशाह मैदानामध्ये येणार आहे. फक्त वेगच नाही तर भरपूर व्हेरिएशन म्हणजे विकी कलमे. गोलंदाजी मार्कवरती विकी कलमेला आपण बघणार आहोत. 27 धावा फलकावरती. वाशिमचे फलंदाज मैदानामध्ये. 12 मिनिटं झालेली आहेत आणि 2 षटकं केवळ टाकली गेलेली आहेत. आपल्याला 4 षटकं ही मात्र 20 मिनिटांमध्ये टाकायचे, ते लक्षात असू द्या. इथे झेल होईल आणि पहिला फलंदाज बाद होईल. तौसिफ, एक गडी बाद, 27 धावांची भागीदारी. पाच मिनिटाची वेळ आहे एक षटक टाकायला. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकायचे. आपण ज्यावेळेस सकाळी असोसिएशनच्या मॅचेस घेतल्या तिथे 4च मिनिटाची वेळ दिली होती. त्यामुळे जे रेफरल आहेत ते रेफरल सुद्धा काउंट केले जातील अशी सूचना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेत. त्यामुळं खेळाडूंना विनंती आहे की रेफरलसाठी वेळ जात असेल तरी तो त्या 5 मिनिटांमध्ये अंतर्भूत केलेला आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. वेळ वाचवायचा आहे खेळाडूंनी, कारण पाऊस आला तर आपल्या सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडतं, आपल्या उत्साहावरती पाणी पडतं. त्यामुळं लवकर खेळणं महत्त्वाचं आहे. विकी कलमेने काय सुरुवात केली आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक वेगानं जातोय. थोडासा खाली राहिला यावेळेस. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, मात्र खाली राहिला. पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र पोझिशन बनवता आली नाही फलंदाजाला. इथे धावफलकावरती 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना आज कमालीची गोलंदाजी विकी कलमेकडून. पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. 27 धावांची भागीदारी खंडित करण्यात विकीला यश मिळालंय. आणि त्यानंतर फलंदाज आमिर रशद मैदानामध्ये दाखल झालेला आहे. स्ट्राईक एंडला स्वप्नील असेल, नॉन स्ट्राईक एंडला आमिर रशद असेल.
28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना विकी कलमे तयार असेल गोलंदाजीसाठी. तर क्षेत्ररक्षण आपण बघूया. लॉंग ऑफचा खेळाडूला थोडंसं कव्हरकडे ढकललंय, मात्र टप्पा टाकला होता खूप मागे. चेंडूला उसळी देखील मोठी मिळाली. फलंदाजाचा इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न देखील फसलेला आहे. बघावं लागेल. आपण पाहतोय उजव्या इष्टीवरती चेंडू टाकला आणि फसवलं फलंदाजाला. असं वाटलं होतं की तो बाहेर जाईल चेंडू, मात्र आर्मर होता हा बॉल, सरळ गेला फलंदाजाच्या समोर. त्याचा जो अंदाज होता तो पूर्ण फसलेला आहे. यस, ही हातोटी पाहिजे गोलंदाजाकडे. फलंदाज काय करतोय त्याला कळलं पाहिजे आणि योग्य उपचार त्याने केले पाहिजेत. यस, इथे सुद्धा पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा आखूट टप्प्याचा मारा. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न मात्र जमिनीच्या समांतर खेळावा लागला. चेंडूला जी लिफ्ट पाहिजे होती ती मिळाली नाही आणि पुन्हा एकदा महेश नानगुडे तिकडे लॉंग ऑफला अडवतोय चेंडूला. धावफलक 29 वरती. 31रं षटक मैदानामध्ये सुरू असताना दोन तगड्या संघांमध्ये इथे लढत आहे. लक्ष करिअर अकॅडमी विरुद्ध हमराज मृत्युंजय. हा ऑल इंडिया ओपन पूल मधला एक दिमागदार सामना आपल्या समोर आहे. वार आणि पलटवार आपण बघतोय. ओ हो 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 हो, उंच खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि चेंडू खाली. गोलंदाज विकी कलमे. कॉटन बोल्ड अमीर रशद दुसरा धक्का. सनसनाटी निर्माण केली या षटकामध्ये. दोन फलंदाज बाद करत विध्वंस मांडला विकी कलमेनं. 29 वरती 2. विकी कलमे संघनायकाचा विश्वास सार्थ ठरवणारा गोलंदाज आहे. अनेक वेळा मी बघितलंय ज्या कुठल्याही स्पर्धेमध्ये संघनायकाचं जे मागणं असतं ते पूर्ण करतो विकी कलमे. इथे जोडी फोडायची होती, एकच गडी बाद न करता दोन फलंदाजांना त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय. फक्त 2 धावा 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावांची 26 धावांची उभारणी झाली होती, मात्र त्यानंतर या षटकामध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. 27 धावांची भागीदारी होती पहिल्या 2 षटकामध्येच. आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम, स्वप्नील आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये. स्वप्नील 13 धावांवरती नाबाद आहे. 7 चेंडूचा सामना स्वप्नीलने केला. तर विकी कलमे समोर शुभम आहे. याच बरोबर इथे निर्धाव चेंडू असणार आहे. अजून एक चांगलं षटक इथे पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक 29 वरती 2. विकी कलमेचं एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटक होतंय. 2 धावा 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. समीर जगतापला आपण पाहिलं होतं, पहिलं षटक 15 धावा आल्या होत्या. सलमान शेखनं 12 धावा खर्च केल्या. अर्थात सलमानच्या पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या होत्या. त्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी टाकली. मात्र विकी कलमेनं इथे हैदोस घातला अक्षरशः. फलंदाजांना जखडून टाकलं, बांधून टाकलं तिथे आणि रोखून ठेवलेलं आहे. वासिक शेख पुढचा गोलंदाज. एकोणतीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वासिकचा हा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक खाली आणि बरोबर शुभम देखील बाद होईल. हे स्वप्नील बाद होईल, इथे शुभम नाही, स्वप्नील बाद होतोय. धक्का मोठा आहे. तिसरा फलंदाज 29 वरती बाद.
धावा पहिल्या 2 षटकामध्ये स्वस्त होत्या, अगदी स्वस्त होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये त्या महाग झाल्या. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती असते की धावांना सोन्याचं महत्त्व येतं ना, त्यावेळेस एखादी छोटी चूक सुद्धा मायक्रोस्कोप खालच्या जंतूसारखी होते, मोठी दिसते ती. आणि इथे स्वप्नील तीच चूक करताना बघायला मिळाला. उंच आकाशामध्ये चेंडू खेळला आणि तो बाद होऊन परतला. वैभव, शुभम या दोघांना आपण बघतो इथे 29 वरती 3, चौथं षटक सुरू झालेलं आहे. हल्ला बोल. वासिक शेखचा चेंडू बाहेर जाणारा हा लेग कटर होता. येऊ दिला बॅट पर्यंत, जास्त रिस्क घेतली नाही, मात्र शांत होता तिथे. दादा गायकवाड यश त्यांच्या पाठीमागे आपण बघतोय दादाला. त्यानं थ्रो केला योग्य, पण तो स्टंपवरती आदळला नाही. आणि जर तो काही स्टंपवरती आदळला असता तर मला वाटतं इथे धोका होऊ शकत असता, कारण फलंदाज बिलकुल त्याचं लक्ष नव्हतं. यास टाइम संपलेला आहे, वेळ संपलेली आहे. एक क्षेत्ररक्षक आत्ताच आत घ्यावा लागेल. पूर्ण 20 मिनिटं आणि 20 मिनिटामध्ये फक्त 20 चेंडू टाकलेले आहेत. त्यामुळे पुढचे 10 चेंडूमध्ये आता फील्ड सेटिंगचं लिमिटेशन असणार आहे. इथे 4 क्षेत्ररक्षक थर्ड सर्कलच्या बाहेर असतील. वासिक शेख, वाह काय गोलंदाज आहे, मात्र उजव्याच्या बराचसा बाहेर आहे, इथे वाईड आहे. पाहायचंय, जायचंय तिसऱ्या पंचांकडे. DRS फॉर्म फिल्डिंग साईट. 31 वरती 3 या स्थितीमध्ये हा चेंडू टाकला जातोय वासिक कडून. लांब टाकायचा प्रयत्न आहे, खरं तर टिपिकल T20 क्रिकेटची बॉलिंग आहे ही. विकेट टू विकेट न टाकता शरीरापासून लांब टाकायचं, फलंदाजाला खेचून आणायचं बाहेर. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तर फलंदाज ऑलरेडी पुढे आलेला असतो. बॅट्समन रीच टू दी बॉल या नियमामुळे देखील गोलंदाजांना थोड्याशा संधी मिळत आहेत तिथे की ते अजून बाहेर चेंडू टाकू शकतात. मात्र आता आपण बघतोय की सुधारित नियमानुसार त्यालाही मर्यादा आलेल्या आहेत, किती बाहेर टाकायचा चेंडू, अन्यथा वाईड दिला जातो. 31 वरती 3 आहे. आणि सातत्यानं हे बदलतात, नियम बदलतात, जसं खेळाची गरज असेल त्या प्रकारे क्रिकेटमध्ये सातत्यानं सुधारणा झालेली आपण पाहिलेली आहे. अजूनही ते बदल येत आहेत. आणि काही दिवसांपूर्वीच आपण रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू बघितला होता. त्याला विचारलं होतं की व्हॉट नेक्स्ट, क्रिकेटमध्ये पुढे काय घडावं अशी तुझी इच्छा आहे, काय नियमांमध्ये बदल व्हावेत. इथे पाहायचंय चेंडू उजव्याच्या बाहेर आहे, फलंदाजापासून किती लांब हे पंच ठरवतील. इंटेन्स ऑफ अंपायर आणि फेअर डिलिव्हरी. यस, अजून निर्णय आलेला नाहीये. फेअर डिलिव्हरी, मॅच सुरू होईल पुढे. निर्धाव चेंडू इथे असणार आहे. याबरोबर इथे वासिक वाकवतोय दांडी. चौथा फलंदाज बाद. 30 वरती 4. लक्ष करिअर अकॅडमी. शफल होत वासिकला खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू यावेळेस डाव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ कटर होता आणि तो उजवी यष्टी घेऊन गेला. यस, याबरोबरच या ठिकाणी अजून एक फलंदाज गमावलेला, लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. 27 धावांची सलामी आणि त्यानंतर कोसळणारी इनिंग आपण बघतोय, कोसळणारा डाव आपण बघतोय. हे खासियत असते खरं तर क्रिकेटची. अनेक वेळा आपण ऐकतो की ज्याचं सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला. क्रिकेटमध्ये असं कधीच नसतं. क्रिकेटमध्ये एक इंग्रजीमध्ये थॉट आम्ही नेहमी सांगत असतो, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश. कधीच नसतं असं. जर असं असतं तर चांगले सुरुवात झालेले संघ कधी जिंकले असते, पण तसंही होत नाही. आता 27 धावा, पहिल्या 12 चेंडूमध्ये 27 धावा होत्या आणि तिथून पुढे काय पडझड झाली बघा. कसं कमबॅक केले हमराज मृत्युंजयनं. खरं तर समोर संघ नौखा होता. वाशिम विदर्भातले खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत, त्यामुळे सातत्याने या खेळाडूंच्या मॅचेस होत नाही. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील हमराज मृत्युंजय कुठे खेळतो तर मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये हा संघ जास्त खेळतो, पुण्यामध्ये जास्त खेळतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील खेळतो. मात्र मराठवाडा विदर्भ या स्पर्धांमध्ये खूप कमी खेळतो. त्यामुळे कदाचित दोन्ही संघांना एकमेकांची पूर्ण माहिती असण्याची शक्यता कमी आहे.
मात्र अलीकडे आपण पाहतो क्रिकेट ग्लोबलाइज झालेलं आहे, त्यामुळं निश्चित काही खेळाडूंची, चांगल्या खेळाडूंची माहिती असते. यस, चांगला फटका यावेळेस सरळ बॅटचा फेस ओपन केला, अलॉंग दी कार्पेट चेंडू जाईल लॉंग ऑफला. एक धाव तिथून प्राप्त होणार आहे. विकी कलमे चेंडू अडवेल धाव फलकावरती. पुढे 31 धावा, 4 गडी बाद 31. चौथं षटक मैदानामध्ये सुरू. काय गोलंदाजी राहिली वासिकची. आणि तुम्ही बघाल की संघनायकाने 4 गोलंदाजांना 4 षटकांसाठी वापरलेला आहे. 5वा गोलंदाज राखीव असणार आहे. एक निश्चित थोडासा बाउन्सर होता. गॅप मिळतोय का तिथे डीप कव्हर पॉइंटला अडवण्यात यशस्वी होत आहेत क्षेत्ररक्षक. महेश नानगुडे उचलेल चेंडूला, फेकेल. तब्बल 2 धावा इथे प्राप्त होतील. आणि थोडासा चेंडू डाव जो रेंगाळलेला होता तो हळुवारपणे पुढे पोहोचेल धाव फलकावरती. 33 धावा, 4 षटकं संपलेले, 4 गडी बाद 33. लक्ष करिअर अकॅडमी विजयाचं समीकरण आता असणार आहे. शेवटचं षटक आहे आणि किती धावांचा डोंगर उभा करेल लक्ष करिअर अकॅडमी, तो मृत्युंजय, हमराज मृत्युंजय पुणे संघासमोर, हे आपल्याला बघायला मिळेल. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण ऑल इंडिया ओपन पूल मधल्या या मॅचेस बघतोय. पुण्यातला संघ विदर्भाच्या संघाविरोधात इथे उभा राहिलेला आहे. या अगोदर आपण मराठवाडा कोकणातले खेळाडू बघितले होते, त्याचबरोबर सातारा सोलापूरचे खेळाडू बघितले होते. संपूर्ण महाराष्ट्र आज एकवटलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. आज विदर्भ आहे, इथे मराठवाडा आहे, आज कोकण आहे, आज पश्चिम महाराष्ट्र देखील आहे. पुण्याचे खेळाडू आहे, सोलापूरचा साताऱ्याचे खेळाडू मैदानामध्ये आहेत. आणि ऑल इंडिया ओपन पूलचं हेच वैशिष्ट्य आहे की एकाच संघामध्ये अनेक विभागातले खेळाडू खेळू शकतात. कोकण आणि मराठवाड्यातले खेळाडू मागे आपण पाहिले, एका पहिल्या सामन्यामध्ये पाहिले, तर सातारा सोलापूर चे खेळाडू एका संघात पाहिले. यस यस यस, बाहेर जाणारा चेंडू निश्चित पूल करण्याच्या प्रयत्नात होता, मात्र बघितलं की पोझिशन चुकलेली आहे, फक्त हात झटकला तिथे. एक धाव जरूर प्राप्त होते. धाव फलक 1 ने पुढे पोहोचेल. 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौतीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विकी कलमे, काय षटक होतं विकी कलमेचं, कसं कमबॅक केलं विकी कलमेनं. हो हो हो, इथे बाउन्सर होता हा, तेज तर्राट बाउन्सर, फटका खेळलाय तिथे. 2 धावा जरूर प्राप्त होतील आणि धावफलक पुढे पोहोचेल. 36 वर 4. वैभव 3 वरती 4 आहे. जुनेद 2 चेंडू खेळला, 1 धाव केवळ जुनेदने आतापर्यंत बनवलेली आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये आता मोठे फटके हवेत. सुरुवातीचे पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिली, 27 धावा तिथे आल्या होत्या आणि असं वाटलं होतं की आता मोठी इनिंग उभी राहील, पण त्यानंतर पहा तुम्ही, एकदम आपण म्हणतो ना की एखादा नदी वाहते आणि ती जागेवरती थांबलेली आहे, तसंच झालंय. उंच फटका यावेळेस कव्हर पॉइंटला, टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण घेईन चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा इथे प्राप्त होत आहेत. 40 वरती पोहोचतील लक्ष करिअर अकॅडमी. बाहेर चेंडू होता, थोडासा बाउन्स होता आणि त्याचा चांगला फायदा उठवला. ऑन दी राईज आपण म्हणतो किंवा ऑन दी टॉस, बाउन्सच्या बरोबर हवेमध्ये चेंडू उचललाय आणि तिथे फायदा देखील मिळालेला आहे. जो क्षेत्ररक्षक थर्डमॅनला कोणी नाही, कव्हर पॉइंटला कोणी नव्हता, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे याला खूप उशीर झाला आणि आता आपण पाहिले की पॉइंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला डीप पॉइंट वरती पाठीमागं पाठवलं जाते. बॅकफुट पॉइंट ऋषी जोरी सर आहेत. यष्टांच्या पाठीमागं दादा अशोक गायकवाडला आपण बघतोय आणि पाहायचं विकी कलमेला परत एकदा. डाव्या हाताचा हा गुणी गोलंदाज आहे, वेग त्याच्याकडे आहेच आहे, पण वेगाबरोबर जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन हँडल करणं भल्या भल्या फलंदाजांना अवघड जातं. वैभव स्ट्राईक एंड वरती निर्धाव चेंडू येतोय. 40 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये आपण या मॅचला बघतोय. काय कमालीचं स्थित्यंतर बघितलं आपण. पहिल्या 2 षटकामध्ये लक्ष करिअर अकॅडमीचं वर्चस्व होतं, बिलकुल वर्चस्व होतं, मात्र ते मोडीत काढलं विकी कलमेनं आणि त्यानंतर वासिक शेखनं सुद्धा जोरदार हादरे दिले. चांगली दोन्ही मागची 3ही षटकं अत्यंत प्रभावी राहिलेली आहे. क्वचितच एखादी बाउंड्री आपल्याला बघायला मिळाली मागच्या 3 षटकांमध्ये. 41 लॉस ऑफ 4. अखेरचा चेंडू
या डावातला आपण शेवटचे 15 बॉल आपल्या स्क्रीनवरती आहेत. मात्र एक चौकार आहे, 3 विकेट पडलेले आहेत. तिथं एकेरी दुहेरी धावांवरच भर द्यावा लागलेला आहे शेवटच्या 15 चेंडूंमध्ये. बाहेर चेंडू जाईल, ओहो बॅक थ्रो दिला जाईल. आता काय तर विकी कलमे थोडासा घसरला तिथे तो, त्यामुळे नेम देखील लागला नाही. एक धाव इथे 22च्या रूपाने मिळेल आणि याच बरोबर 42 वरती 4, 5 षटकांचा खेळ संपेल. इथे बघायचं काय घडलं. शेवटच्या चेंडूमध्ये बाहेर चेंडू होता, फलंदाजाने तो कव्हर केला होता आणि त्यानंतर सोडून दिला. हे महत्वाचं आहे की तुम्ही ज्यावेळेस चेंडूच्या लाईन मध्ये येता आणि मग सोडून देता तर तुमचा रीच त्यावेळेस पंच पकडतात की तो बाहेर आहे आणि त्यामुळंच हा चेंडू चांगला ठरला जातो, वैध ठरवला जातोय पंचांकडून. आणि अखेर एक धाव बाईची जोडली जाईल स्कोर कार्ड मध्ये. लक्ष करिअर अकॅडमी 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नीलला बघितलं आपण 8 चेंडूमध्ये 13 धावा काढताना, तौसिफनं 8 चेंडूमध्ये 15 धावा काढलेल्या आहेत. 27 धावांची भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये राहिली. मात्र त्यानंतर कुणीही खेळू शकलेला नाहीये. आमिर असद 2 चेंडूमध्ये 1, शुभम 3 चेंडूमध्ये 0, वैभव राजतिया 6 चेंडूमध्ये 9 आणि जुनेद पठाण 3 चेंडूमध्ये 2. 42 वरती 4. समीर जगतापचं पहिलं षटक 15 धावा विकेट नव्हती. सलमान शेखचं दुसरं षटक 12 धावा विकेट नव्हती. आणि इथे कमबॅक झालं. विकी कलमेनं इथे वाहती नदी अडवली. 2 षटकं टाकली 10 धावात, मात्र 5 धावा 10 धावात मात्र 2 विकेट त्यांनी घेतले. 5 धावांची इकॉनॉमी राहिली. तर वासिक शेखला आपण पाहिलं 1 षटक टाकताना 3 धावा 2 विकेट, कमालीची गोलंदाजी. 30 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. तर लगेचच क्षेत्ररक्षणासाठी चला लक्ष करिअर अकॅडमी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 30 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. आज अकॅडमीची क्वार्टर फायनल होणार आहे. त्यामुळं अकॅडमीच्या सगळ्या खेळाडूंनी आपल्या मॅचसाठी हजर राहायचं आहे. तो सामना कधी अनाऊन्स होऊ शकतो हे लक्षात ठेवा. अकॅडमीचा क्वार्टर फायनल सामना कधी अनाऊन्स होऊ शकतो, दोन्ही संघांनी रेडी राहा. तर लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे. सलामीची जोडीची प्रतीक्षा आहे आम्हाला. आणि या स्पर्धेचा प्रहार प्रीमियर लीग सीझन 12 चा ब्रँड अँबॅसिडर महेश नानगुडे बरोबरच वासिक शेख. सलामीची जोडी मैदानामध्ये आणि समालोचन कक्षामध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा मुंबईची मिठास. मुंबईची मिठास आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही भारतातील टेनिस क्रिकेट खेळाडूंचा माहितीचा प्रचंड खजिना म्हणजेच चंद्रकांत शेटे सर, त्यांना आम्ही निमंत्रित करतो. या, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आपण नुकताच ज्यांचा आवाज ऐकत होतात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावचे माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी आणि त्याचबरोबरीने अलंकारित शब्दांचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, नरेश धुमे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल या प्रहार प्रीमियर लीगमध्ये. आणि प्रहार प्रीमियर लीगचा एक महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला लक्ष अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला मृत्युंजय यांच्यातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
दोन्ही संघ जर पाहिलं तर अतिशय तुल्यबळ आहेत आणि या तुल्यबळ संघांमधील लढत आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे 43 धावांचा पाठलाग करत असताना. 43 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. रईस शेख, चिखली बुलढाणा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत रईस. आज बऱ्याच कालावधीनंतर पुण्यामध्ये आमिर रशीद म्हणजेच पप्पू विदर्भ टायगर ज्यांना म्हटलं जातं ते सुद्धा आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना विदर्भातील बऱ्याचशा नवोदित खेळाडूंना घेऊन पप्पूबाई स्वतः या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मॅचला आता मात्र या ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. वाशिक शेख आणि महेश नांदगुडे ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना या ठिकाणी ज्या पद्धतीने सुरुवात या ठिकाणी दाखवली जाते, मागील 2-3 वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी आणि मोठमोठ्या संघांना आणि मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ म्हणजे हमराज मृत्युंजय, ज्याला आपण अगदी प्रहार संघातून सुप्रीमो देखील खेळताना पाहणार आहोत. सचिन सरांची पहिल्याच प्रयत्नात मानाच्या सुप्रीमो स्पर्धेत देखील आपण पाहणार आहोत. 19 ते 13 भारतातील अग्रमानांकित स्पर्धा सुप्रीमो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरूर आनंद घ्या. यावेळेला सरळ बॅट समोरच्या दिशेने मिडॉनच्या डोक्यावरून काय फटका खेळलाय, दर्जेदार चौकार. फुटवर्क पाहण्यासारखंच होतं. खूप चांगलं, धन्यवाद डीजे. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायला पाहिजे गेल्या काही वर्षात वाशिक यांनी जबरदस्त कामगिरी करत असताना ते दाखवून देखील दिलं आहे. पहिले दोन्ही चेंडू सीमारेषच्या पलीकडे धाडलेले आहेत आणि 8 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. रईस पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. समोर वाशिक शेख, एका बाजूला विदर्भातून आलेले खेळाडू पाहायला मिळतात. लक्ष्य अकॅडमी या संघामधून विदर्भातील विविध भागातील वाशिम असेल, अमरावती असेल, बुलढाणा, अकोला या परिसरातून खेळाडू मात्र या संघात दाखल झालेले आहेत आणि पुणे या सगळ्यांनी गाठलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा ते सरळ बॅटने समोर खेळले, परंतु फिल्डर यावेळेला थोडेसे डीप होते. एका धावेने धावसंख्या पहिल्या डावातही सुरुवात जबरदस्त केली होती आणि आता थोडेसे गाफील राहिले, त्याचा फायदा उचलत असताना पहा, क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, तुम्हाला अलर्टच राहावं लागतं. ज्या ठिकाणी 1 धाव होते, पाहिलं इकडे फिल्डर थोडेसे गाफील आहेत, लगेच दुसरी धाव घेतली आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 43 धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्य अकॅडमी, यस लक्ष्य अकॅडमी विदर्भातील खेळाडूंचा संच एका बाजूला पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील संघ. आणखीन एक बिग हिट, यावेळेला हवाई हल्ला, वा वा वा, जबरदस्त प्रहार चषकात करताना पाहायला मिळत आहेत. षटकार वाशिक, जबरदस्त बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायला पाहिजे जणू काही याचं प्रात्यक्षिकच या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ओहो हो, यावेळेला जास्त सफल झाले, बॉलचा अंदाज नाही घेतला, पर्यायाने गोलंदाजांनी कमबॅक केलं. 16 धावा झाल्यात खऱ्या, परंतु या बॉलवर मात्र धाव नाही आलेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. कमी धावसंख्येत देखील सामने रंगताना आपण पाहिलेले आहेत, त्यामुळे प्रयत्न तर इकडे करावे लागणार आहेत. अतिशय सुंदर असं सिंहगड कॉलेजचं हे क्रीडांगण या प्रहार प्रीमियर लीगच्या 12व्या पर्वामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. विविध गटात ही स्पर्धा खेळली जाते आणि प्रेक्षक देखील आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी या प्रहार प्रीमियर लीगमध्ये दाखल झालेले आहेत. आणखीन एक, याही वेळेला लांब 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 लचक षटकार. हा यानंतरचा सामना हा विनर मध्ये होणार आहे, बरोबर. आणि पहिल्या मॅचमधील विजेता संघ
माझ्या मते कॅप्टन या ठिकाणी ऑलरेडी उपस्थित आहेत. आपण टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन डोक संघवी शिरूर आणि जी के फलटण या संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये थांबायचं आहे. अतिशय चांगले आणि दर्जेदार खेळाडू सुद्धा खुश आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. विविध ठिकाणचे खेळाडू देखील मात्र या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अमरावतीवरून अविनाश जाधव यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. विदर्भातील खेळाडू एका बाजूला, पुण्याचे खेळाडू एका बाजूला. महेश नानगुडे इन ॲक्शन. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, खोलवर टप्प्याचा टाकला आणि पहिल्याच बॉलवर अविनाश जाधव घेताना पाहायला मिळत आहेत विकेट. महेश नानगुडे आउट, माघारी परत आहेत. चला, नवीन बॅटर थोडंसं लवकर पाठवायचं विनंती असेल. पहिल्या षटकात दुवादार पारी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावा तब्बल 22 आल्या खऱ्या. आणि दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली आहे, पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे आणि अविनाश सांगतात मी देखील अमरावतीवरून पुणे का गाठलंय. यस, यस. ऋषी जोरे यांच्या जागी मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पारनेरच्या टाकळी डोकेश्वर गावचे खेळाडू आहेत. लल्लनने पुन्हा एकदा शेवटची ओव्हर आणि लल्लन हे समीकरणाचं, अगदी मला येरळवाडीची आठवण झाली. सुशांत गायकवाड, पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल. सुशांत देखील चांगली कामगिरी करतात. व्यावसायिक गटामध्ये दाखल होणं तेवढं सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला तुमच्या गावासाठी खेळायचं आहे, तालुक्यासाठी खेळायचं आहे, विभागासाठी खेळायचं आहे. तिथे चांगला परफॉर्मन्स दिल्यानंतर तुम्हाला व्यावसायिक गटात बोलवलं जातं. आणि एखाद्या खेळाडूचा गावापासून सुरू केलेलं क्रिकेट आणि व्यावसायिक गटापर्यंत पोहोचण्यासाठीचा खूप मोठा पल्ला आहे आणि त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे. कित्येक हजारो किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे, कित्येक खेळी आहेत, किती वेळा बाहेर बसवलं असेल, किती वेळा बॅटर घेतले असतील, मॅन ऑफ द सिरीज घेतले असेल आणि त्याच्यानंतर तिथपर्यंत हे सगळे जाऊन पोहोचतात. त्यामुळे या सगळ्या खेळाडूंचं विशेष कौतुक. यावेळेला वा 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 वा, काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, नेत्रदीपक, सिक्सर. यस, एवढा जबरदस्त फटका होतो की आनंद कांबळे आमचे, त्यांना देखील तेवढाच आनंद झाला. फायर ब्रिगेडवाले. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येतात. वाशिकची बॅटिंग अगदी व्ही शेपमध्ये जी बॅटिंग पाहण्यासारखीच असते त्यांची. आणि इकडे काय चाललंय, हो नाही हो नाही, आणि शेवटी धावा तर घेतल्याच आहेत. आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. दुसऱ्या षटकात मोठा पल्ला गाठलाय. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. एखादी मॅच हरली तरी तुम्हाला कमबॅक करण्याची संधी असते आणि आम्ही बऱ्याचदा पाहिलं एखादी मॅच हरून सुद्धा या फॉर्मॅटमध्ये कमबॅक होतात. त्यामुळे एखादी मॅच जरी पराभूत झालात, आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल आणि नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. आकाश 11 त्यांनाही ते करावं लागणार आहे. पाहूया. या वेळेला जास्त शफल झाले. अंदाज घेतला चेंडूचा, फाईन लेगला पाठवला, प्रहारच्या बॅनरच्या दिशेने केलाय प्रहार आणि आलाय चौकार.
इकडे जबरदस्त धुमाकूळ घातला अक्षरशः वाशिक यांनी. ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत कौतुक करावं लागेल. आज उद्या परवा येणारे काही दिवस चर्चा या मैदानाची आणि प्रहार प्रीमियर लीगची असेल. यावेळेला पुन्हा सरळ बॅट, पुन्हा समोर आणि पुन्हा सिक्सरच मारलाय. वा 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 वाशिक. वा वाशिकच्या फलंदाजीचे आता प्रेक्षकही झालेत आशिक. ज्या पद्धतीने त्यांनी केली बॅटिंग. फक्त 2 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडू 40 धावांवर खेळतायत. म्हणजे टीमची धावसंख्या 41 आणि त्याच्यापैकी वाशिक यांची 40. समीर येताना पाहायला मिळत आहेत. अकोल्याचे खेळाडू आहेत. विदर्भात अकोल्याचं क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार क्रिकेट समजलं जातं. ज्यावेळेला पप्पू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विदर्भात मध्य प्रदेशात संघ देखील खेळत असतो. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. आता या मॅचला जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. यानंतर विजेते यांच्यातील सामना होणार आहे. फलटण आणि त्याचबरोबर यशवंतभाऊ पाचंगे आणि जी के फलटण दोन्ही आपल्या टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, माझ्यामध्ये तुम्ही टॉस बॉक्समध्ये जात आणि चालू मॅचमध्ये जो संघ जिंकेल ना, कॅप्टनने लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यावेळेला अळवार पद्धतीने फक्त ऑन साईडला ढकललं गेलंय आणि तिकडे मॅच मात्र फिनिश होताना पाहायला मिळत आहे. वन साईड हिरो वाशिक शेख या डावातील, परंतु कमबॅक करावं लागेल यानंतर सुद्धा. आणि पाहूयात जाऊयात या नंतरच्या टॉसच्या दिशेने देखील आणि सामनावीर पुरस्काराच्या दिशेने देखील.